नमस्कार, गुड मॉर्निंग. इयत्ता 12वीच्या या ऑनलाईन अभ्यासिकेमध्ये आपल्या सर्व विद्यार्थिनींचं मनपूर्वक स्वागत आहे. आजपर्यंत आपण 6.8पर्यंत या घटकापर्यंत आपण येऊन पोचलेलो होतो. तर आपला 9वा जो मुद्दा आहे 1942 भारत छोडो आंदोलन. या 1942 भारत छोडो आंदोलन याचा इतका प्रभाव भारतीयांवर पडला, तसेच इंग्रजांवर पडला. इंग्रजांनी येथून जवळजवळ 5 वर्षामध्ये आपले बस्तान ठिकाणी बांधून इंग्लंडला रवाना झालेले दिसते. इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये आलेले इंग्रज तर 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांनी राज्यकारभार केलेलं होतं. तोडाफोडा राज्य करा या तत्त्वसूत्रांचा, चतुसूत्रींचा वापर करत त्यांनी आपल्या नीतींचा वापर करत तर भारतावर राज्य केलेलं होतं. 1942 भारत छोडो आंदोलन या महात्मा गांधीजींचा हा जो उपक्रम होता, याच्यामधील त्या ठिकाणी भारतीय सावध झाले. पण 1942चा हा आंदोलन इतका तीव्र होता की त्याच्यामुळे त्या ठिकाणी इंग्रजांना त्या ठिकाणी सळो की पळो इंग्रज झाले असं म्हटलं तर पण वावगं ठरणार नाही. हा 1942चा जो त्या ठिकाणी भारत छोडो आंदोलन आहे तो अतिशय अभूतपूर्व ठरला. त्याच्यानंतरनं भारताला 5 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाला. राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे ब्रिटिशांनी भारत सोडून जावे हा ठराव मंजूर केला. त्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब झाले. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवलिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाले. आता बघा, राष्ट्रीय सभेची कार्यकारिणी 1885मध्ये जी बिपिनचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली जी राष्ट्रीय सभा स्थापन झालेली होती, त्या सभेच्या कार्यकारिणी मंडळाने तर ब्रिटिशांनी भारत सोडून जावे, भारत छोडो आंदोलन 6.9 मुद्दा 1942 भारत छोडो आंदोलन. ब्रिटिशांनी भारत सोडून जावे. ब्रिटिशांनी त्या ठिकाणी जे 300-350 वर्ष भारतावर राज्य केलेलं होतं ते भारत आम्हाला द्या, कारण आम्ही गुलामगिरीत त्या ठिकाणी इतके वर्ष जगलो, परंतु अजून आम्हाला त्या ठिकाणी गुलामगिरीत जगायचं नाही आहे आणि तुमच्या आल अपेक्षा त्या ठिकाणी आम्ही सहन करणार नाही असं ठरवून तर या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यात आला. या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब झाले. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवलिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली चालू झाले. त्यावेळेस राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी या अधिवेशनात मांडलेला छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. 8 ऑगस्ट 1942 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू जे भारताचे त्या ठिकाणी पहिले पंतप्रधान होते, जवळजवळ 15 वर्ष त्यांनी भारताचे पंतप्रधान पद नंतरनं भूषवले, असे पंडित जवाहरलाल नेहरूंनी 8 ऑगस्ट 1942 रोजी अधिवेशनात मांडलेला होता छोडो भारत, भारत छोडो. इंग्रजांनो तुम्ही आमचा भारत आम्हाला द्या आणि भारत सोडा अशी हाक या अधिवेशनामध्ये केली आणि तो नारा संपूर्ण भारतामध्ये पसरला. या नाऱ्याला उत्स्फूर्त त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला. स्त्रिया, अनेक तरुण, अनेक त्या ठिकाणी कष्टकरी वर्ग, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, प्रत्येक वर्गातील त्या ठिकाणी माणूस भारत छोडो इंग्रजांना त्या ठिकाणी सज्जड नारा दिला, दम देऊ लागले. त्याचाच परिणाम म्हणून येत्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये भारताला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेलं दिसतं. 8 ऑगस्ट 1942 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छोडो भारत ठराव यांचा प्रचंड बहुमतांनी त्या ठिकाणी ठराव मंजूर झाला. कुठं की 1942मध्ये गवलिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झालेले होते. मौलाना अबुल कलाम यांच्या अध्यक्षतेखाली त्या याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा मुद्दा मांडला छोडो भारत. मग त्याला मंजुरी मिळाली आणि त्याचं त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं. छोडो भारत ठराव संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी पसरलं. तसेच गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली, महात्मा गांधीजी यांच्याच नेतृत्वाखाली अहिंसक, आत्तापर्यंत त्या ठिकाणी हिंसा करायचा नाही
म्हणजेच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सत्याग्रह आलं, त्याच्यानंतरनं स्वदेशी आलं. इंग्रजांना त्या ठिकाणी कान नाक दाबून मुक्त्यांचा मार जसं म्हणतो तसं या अहिंसक आंदोलनाच्या द्वारे इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्याचा हा त्या ठिकाणी भारत छोडो आंदोलन होता. गांधीजी म्हणाले, हे आंदोलन जवळ राष्ट्रीय सभेचे नसून सर्व भारतीयांचे आहे. महात्मा गांधीजी म्हणाले, हे राष्ट्रीय सभेचे आंदोलन नसून राष्ट्रीय काँग्रेसचे सभेचे हे आंदोलन नसून संपूर्ण भारतातील नागरिकांचा आहे. भारतात जन्म घेणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वतंत्रता हा त्या ठिकाणी प्रत्येक भारतीयांचा हक्क आहे. ते प्रत्येक भारतीयांनी मिळवलेच पाहिजे अशी भूमिका या महात्मा गांधीजी यांनी घेऊन त्यांनी भारतीयांना चेतना दिली, प्रेरणा दिली. त्याचाच परिणाम म्हणून 1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. प्रत्येक स्त्री पुरुषांनी या क्षणापासून आपण स्वतंत्र आहोत. प्रत्येक स्त्री पुरुषांनी आपण या क्षणापर्यंत स्वतंत्र आहोत समजावे आणि लढाईसाठी सिद्ध व्हावे. हा निकराचा लढा आहे हे सांगताना गांधीजी पुन्हा म्हणाले, मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे, ते म्हणजे करेंगे या मरेंगे ही आपली प्रतिज्ञा असली पाहिजे. या प्रतिज्ञेस बलिदानाची तयारी ठेवा. गांधीजींच्या या शब्दात देशात नवे चैतन्य निर्माण झाले. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते चिरडून टाकण्याचा प्रयत्न सरकारने केला. 9 ऑगस्टचा दिवस सुधारण्यापूर्वी गांधीजी, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल इत्यादी प्रमुख नेत्यांना अटक केली. सरकारने सभा, भाषणे, मोर्चे, निदर्शने यांना त्या ठिकाणी बंदी टाकली. विद्यार्थ्यांना एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे का, 1942च्या भारत छोडो आंदोलनातील प्रमुख नेते इंग्रजांची दिशाभूल करत होते. इंग्रजांची दिशाभूल करण्यासाठी या प्रमुख नेत्यांनी वेगवेगळी नावं वापरलेली दिसते. घरात बघा, आपण त्या ठिकाणी एकाचं नाव त्या ठिकाणी संदीप असतो तर आपण त्याला छोटू असे म्हणतो. एकीचं नाव त्या ठिकाणी मनीषा असतो तर आपण त्याला सोनू असे म्हणतो. असं जी टोपण नावांनी घरात आपण नावं त्या ठिकाणी हाक मारून त्या ठिकाणी बोलवतो, तसेच या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये इंग्रजांना त्या ठिकाणी नावं कळू नये म्हणून यांनी आपले नावंसुद्धा बदललेली होती. म्हणजेच आपल्या भारतभूमीसाठी स्वतःच्या प्राणाचा सुद्धा नाही, स्वतःच्या नावाचा सुद्धा त्याग करायला तयार होते. मी कोण हे त्या ठिकाणी इंग्रजांना कळूच नाही यासाठी काही त्या ठिकाणी नावं आहेत. इंग्रजांची दिशाभूल करण्यासाठी कालील टोपण नावांनी ते लिखाण करत होते, लोकांना चेतना देत होते, प्रेरणा देत होते. मग नावं बदललेली होती. सचेता कुपलानी, दादी बहेनजी, अच्युतराव पटवर्धन, कुसुम, राम मनोहर लोहिया, डॉक्टर सादिक अली, सुशील सत्या, बाबा राघवदास, दीदी, हरुणा असफ अली कदम, SM जोशी, इमाम अली, हे सर्वांनी त्या ठिकाणी नावं बदलून वर्तमानपत्राच्या माध्यमातून इंग्रजांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर लिखाण केले आणि भारताला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मौलाची अशी मदत केल्याचं आपल्याला दिसून होतं. या 1942च्या आंदोलनामध्ये 8 ऑगस्ट 1942 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मुंबईच्या गवलिया टँक मैदानावर छोडो भारत ठरावाचा मुद्दा मांडला आणि मौलाना कबूल यांच्या अध्यक्षतेखाली तो मुद्दा स्वीकारण्यात आला. तसेच महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली तर अहिंसक आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केला. तर महात्मा गांधीजी म्हणाले, हा त्या ठिकाणी प्रत्येक भारतीयांचा लढा आहे. त्याच्यामध्ये महात्मा गांधीजींनी एक मूलमंत्र दिला, करेंगे या मरेंगे, आत्ता नाही तर कधीच नाही, अभी नाही तो कभी नाही. तर असं त्या ठिकाणी करेंगे या मरेंगे हा मूलमंत्र भारतीयांना दिला. ह्या प्रतिज्ञेस बलिदानाची तयारी ठेवा. गांधीजींच्या या शब्दामुळे देशात नवे चैतन्य निर्माण झाले. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच चिरडून टाकण्याचा इंग्रजांचा प्रयत्न होता. त्यामुळे राष्ट्रीय सभेच्या काही प्रमुख नेत्यांना आंदोलनापूर्वीच त्या ठिकाणी अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. परंतु आता त्या ठिकाणी 10-100 जणांना जर तुरुंगात टाकलं तर काहीच फरक पडणार नव्हतं, कारण सारा संपूर्ण भारत देश त्या ठिकाणी इंग्रजांच्या या अत्याचारामुळे पेटून उठलेला होता. क्रांतीची ज्योत त्या ठिकाणी, क्रांतीची मशाल पेटवण्यात आलेली होती. तिचा उद्देश फक्त भारतीयांना स्वातंत्र्य मिळवणे हाच आहे. कित्येक वर्ष भारत त्या ठिकाणी गुलामगिरीत अडकलेला होता. या गुलामगिरीतून वाचवण्यासाठी त्या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळाला पाहिजे. प्रत्येक भारतीयांना त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि करेंगे या मरेंगे, अभी नाही तो कभी नाही असे त्या ठिकाणी ब्रीदवाक्य, हे मूलमंत्र महात्मा गांधीजींनी भारतीय तरुणांना दिला आणि त्याच्याच जोरावर त्या ठिकाणी भारतीय तरुणांना
मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मदत झाली. 1947ला जे स्वातंत्र्य मिळालं त्याच्या पाठीमागे अनेक लोकांचं बलिदान आहे. अनेक लोकांचे कुटुंब वाऱ्यावर आले, अनेक लोकांचे कुटुंब संसार उद्ध्वस्त झाले. मग त्याचाच परिणाम म्हणजे इंग्रजांनी त्या ठिकाणी भारताला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या क्रांतिकारकांनी केलेली ही फलश्रुती होती. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं निश्चित, परंतु त्याच्या पाठीमागे इंग्रजांनी जवळजवळ 350 वर्ष भारतावर राज्य केलेलं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्य करणारे हे इंग्रज पहिलेच त्या ठिकाणी परकीय होते. त्यांनी त्या ठिकाणी तोडा फोडा जोडा राजकारण करा या सर्वांचा त्या ठिकाणी त्यांनी वापरलेला दिसतो. साम दाम दंड भेद या त्रिसूत्रींचा वापर करत इंग्रजांनी साम दाम दंड भेद या त्रिसूत्रींचा वापर करत इंग्रजांनी भारतावर राज्य केलेलं होतं. परंतु हे राज्य त्या ठिकाणी आता लवकरच त्या ठिकाणी निकोपास त्या ठिकाणी लयास जाणार होतं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर या आंदोलनाची तयारी झाली की भारत संपूर्ण पेटून उठलेला होता. इंग्रज जेथे दिसतील तेथे त्या ठिकाणी इंग्रजांच्या कत्तली, इंग्रजांचा खून, इंग्रजांना उडवून टाकणे, इंग्रजांच्या गाड्या पंक्चर करणे, इंग्रजांना त्या ठिकाणी ऑफिसमध्ये येऊ न देणे. इंग्रज कंटाळलेले होते. जाऊ दे, या भारताला आपण स्वातंत्र्य देऊन टाकू असंच प्रत्येक इंग्रजांना वाटत होतं. कारण भारतीय त्या ठिकाणी चिवताळलेले होते. जसा सिंह पिंजऱ्यामध्ये घातल्यानंतर जसा त्या ठिकाणी आरडाओरडा करतो तसं प्रत्येक भारतीय नागरिक सिंहासारखा गर्जना करत होता. त्यामुळे त्याला बाहेर जर सोडलं तर तो आपल्याला खल्लासच करणार. म्हणून किती जणांना त्या ठिकाणी आपण तुरुंगामध्ये अडकवणार सिंहासारखे. म्हणून प्रत्येक भारतीयांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर